नमस्कार, माय माऊस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आपण ना मस्त खारे शेंगदाणे करणार आहोत। मस्त पावसात वगैरे खायला आपल्याला आणि एकदम भारी बाहेर भट्टीसारखे शेंगदाणे घरच्या घरी कसे करायचे ते तुम्हाला दाखवते मी। हे मोठे शेंगदाणे मिळतात बाहेर, छोटे घुंगरू शेंगदाणे पण असतात, पण तसे नाही घ्यायचे आपल्याला। हे असे मोठे मिळतात, असे घ्यायचे बघा। खारे करायसाठी आपल्याला अर्धा किलो आता मी शेंगदाणे घेतलेत हे, आणि मीठ लागणार आहे अर्धा किलो। चला तर मग दाखवते मी तुम्हाला कसं करायचं। चला आता पाणी गरम करून घेऊया। आपल्याला शेंगदाणे उकळून घ्यायचे। तर बघा आपलं पाणी आता उकळायला लागलं, एकदम मस्त उकळून घ्यायचं याला खालून। आणि आता आपण यात मीठ घालूया एक चमचाभर। आता आपल्याकडे वाळू वगैरे काय घ्यायची गरज नाही आहे आपल्याला, आपण मीठ घेणार आहोत। त्यांनी वाळूमध्ये भट्टीत वगैरे करतात, आपण मीठ घ्यायचं। तसेच सेम बाहेरची टेस्ट असते ना, तसेच कुरकुरीत एकदम मस्त होतात। माझी मम्मी कायम पहिल्यापासून असं घरातच करते। ह्याच्या अगोदर पण आम्ही केलोय, पण व्हिडिओ नाही केला। आता आपल्याला कढईत आपण मीठ असं गरम करायला ठेवूया। थोडंसं गरम करून घ्यायचं, ठेवून द्यायचं पहिला मीठ। पर मग आम्ही अर्धा किलो घेतले बरोबर। बघा आता आपलं पाणी उकळलं लागलं। आता यात शेंगदाणे घालून घ्यायचे आपण। आता तुम्ही म्हणशीला की हे आपल्याला कळणार कसं? थोडंसं आपण ह्याला छानपैकी असं उकळून घ्यायचं आहे पाण्यातून। तर कळणार कसं? तर जे खाली जे शेंगदाणे बुडाला आहेत ना, ते वर येतात सगळे, मग समजायचं। आणि त्याला थोडंसं असं शेंगदाण्याला असं सुरकुत आल्यासारखं होतं। मग आपण समजून घ्यायचं की हे झाल्यात, आणि मग आपण ते काढून मग चाळणीत काढायचं आहे। तर बघा वर यायला लागल्यात हळूहळू, आणि मग दाखवते मी तुम्हाला। तर बघा आता आपले सगळे शेंगदाणे वर आल्यात, खाली घातलेले ते, आणि बघा त्याला जरा असं सुरकुतीसारखं झाल्यात का। आता हे काढून घ्यायचं आपल्याला चाळणीतून। खूप वेळ करायचं नाही आहे, आता चाळणीत काढून घेऊया। बघायला सुरकुत आल्यासारखं झाल्यात। आता मिठात घालूया हे सगळे शेंगदाणे। आता मिठात घालूया। बघा आपलं मीठ एकदम चटचटा लागले, गरम झाले मस्त। आवाज येतोय का? असं झाल्यावर मगच घालायचं आहे। आणि हे मीठ घरी यूज करायचं नाही आहे आपण, असं ठेवायचं। म्हणजे परत आपल्याला शेंगदाणे असंच भाजता येतात, त्याच्यात ठेवून टाकायचं वेगळंच थंड झाल्यावर। बघा आता असं घालून यात मस्त। आम्ही लहान होतो ना तेव्हा मस्त असं शेंगदाणे शाळेत पण मिळायचे, पण खूप महाग। आता पण खूप महाग आहेत, 10 रुपयाला तरी येतच नाहीत, एवढेच येतात थोडेसे। आणि तुम्ही जर अशा प्रकारे घरीच केला तर भरपूर आपल्याला खायला पण मिळतील। सगळ्यांना आवडतात असे शेंगदाणे, आणि पावसाच्या दिवसात तरी सारखं काहीतरी गरम गरम काहीतरी खावंसं वाटतंय। मग घरीच असं केलं तर आपण किती सोप्या पद्धतीने, बघा बरं। लहान मुलांना पण आवडते असं करून। असं डब्यात आपण ठेवली ना, तर थोडं थोडं मुलांना देऊ शकते। बाहेरून एवढं महाग आणून खाण्याची काय गरज आहे? असं खूप वेळेपर्यंत आपल्याला हलवायचं आहे। आता तुम्हाला पडलेला प्रश्न असा आहे की, वाटत असेल की हे शेंगदाणे आपल्याला कसं कळणार? तर हे सगळं मीठ लागलं ना शेंगदाण्याला, हे आपोआप निघून पडतंय खाली। तोवर आपल्याला असं छानपैकी हलवूनच घ्यायचं आहे। अगदी सेम बाहेर सारखे
भट्टीसारखे मस्त घरच्या घरी. बघा आता आपले थोडे त्याचं मीठ लागलेलं निघून पडा लागलं आहे, म्हणजे आता व्हायला लागल्यात. छानपैकी असं खालीवर करून हलवायचं आहे त्याला. आता बघा व्हायला लागल्यात. अजून याला खूप वेळ लागतो थोडासा. ह्याची स्किन आहे ना ही आतली, त्याचा कलर चेंज होऊन थोडासा असा ब्राऊन कलर येतो आहे, तोपर्यंत आपण याला हलवत राहायचं आहे असं. आणि मगच कुरकुरीत पण होतात एकदम मस्त. तर बघा आता आपल्या शेंगदाण्याचा कलर बघा कसा आला आहे, असं लाल झालं तसं. आणि त्याचं सालपट पण निघायला लागलेत बघा. आता झालेत आपले. आता ह्याला चाळणीत घालून पूर्ण मीठ काढून घ्यायचं आहे. बघायचा कलर किती मस्त लाल आला आहे. आता रेडी आहेत आपले. बघा असं आतला कलर ना असं यायला पाहिजे. आता झाल्यात. आता मी दाखवते तुम्हाला. असं करून पूर्ण मीठ काढायचं आहे आणि थंड झाले की एकदम कुरकुरीत होतात हे. तर बघा आता आपले मस्त खारे शेंगदाणे थंड झाले आहेत. आता बघा कसले मस्त कुरकुरीत झाल्यात. मी तुम्हाला खाऊन दाखवते. बघा एकदम मस्त कुरकुरीत झाल्यात. अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा. आता हे पूर्ण थंड झाले ना की आपण कोणत्या पण डब्यात भरून ठेवू शकतो. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर पण माझा व्हिडिओ शेअर करा. ओके, नवीन येणाऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. चला तर मग, थँक्यू सो मच.